नमस्कार सर, माझं नाव किरण रमेश जांगळे. राजापूर हायस्कूल राजापूरमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. नमस्कार सर, माझं नाव राजनंदेश्वर नागरेकर, इयत्ता 10वी राजापूर हायस्कूल राजापूरमध्ये शिकत आहे. आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे ओलं खोबरं किसण्याचं यंत्र, त्यालाच ऑटोमॅटिक कोकोनट स्कॅपर असं म्हणतात. आपली मशीन बनवण्याची समस्या म्हणजे गृहोद्योग व हॉटेल यामध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये ओल्या खोबऱ्याचे किस जास्त प्रमाणात वापरले जाते, परंतु हे किस किसण्यासाठी जास्त प्रमाणात मनुष्यबळ वापरला जातो व खर्चही जास्त होतो. याचा शिक्षक व आम्ही विद्यार्थी मित्रांनी विचार करून ही मशीन आपण बनवली आहे. आपण 2x1चा बेस तयार केला आहे. ही आपण 12 व्होल्टची मोटर लावली आहे. त्याला आपण एक ब्लेड लावला आहे आणि हे नारळाच्या आकाराचा आपण ही साचा तयार केला आहे. त्याला आपण नारळ फिट करू शकतो. आपण झाडावर प्लस आमच्या भागात लाईट जाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे लाईट गेल्यामुळे आपण ही मशीन चालवू शकत नाही. त्यालाच आम्ही विचार करून 12 वोल्ट बॅटरी लावून ही मशीन आपण ऑपरेट करू शकतो. तर हे यंत्र कुठे चालेल? तर हॉटेल आहे, गृहोद्योग या ठिकाणी चालेल. तर आपलं एक काकांचं हॉटेल आहे, त्या काकाने सांगितलं की अशी आम्हाला खोबरं किसण्याची समस्या आहे, तर आपण ही समस्या कशी दूर करू. तर आम्ही सरांसोबत चर्चा केली. तर सर बोलले की आपण असं एक यंत्र बनवूया की आपल्याला खोबरं किसण्यात मदत होईल. तर आपण हे यंत्र बनवलं आहे. आज पूर्ण झाल्यानंतर आपण हे काकांचं हॉटेल नेऊन दाखवणार. तर चला. मशीन चांगलं आहे आणि ह्याच्यावर स्व ऊर्जावर लाईटवर पण आहे. समजा चार्ज असेल तर लाईटवर चालू शकतो. बरोबर, मशीन चांगलं आहे आणि किसताना एकदा हात बसला की याचा वापर आम्हाला होऊ शकतो.